नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व अभियोग्यताधारक मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण पवित्र पोर्टलवर जागा उपलब्ध होण्याची सुरुवात झालेली आहे। पवित्र पोर्टलवर ज्या विविध शैक्षणिक आस्थापना होत्या त्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वांच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत आणि त्या जाहिराती आता तुम्हाला पाहायला देखील मिळणार आहेत। ह्या जाहिराती पाहून तुम्हाला आपल्या कॅटेगरीला कोणत्या आस्थापनेमध्ये किती जागा आहेत, आपल्या समांतर आरक्षणानुसार किती जागा रिझर्व आहेत, हे सगळं पडताळून पाहता येणार आहे आणि ते पाहून तुम्हाला आता प्राधान्यक्रम देण्याची सुविधा देखील अवघ्या काही दिवसांमध्येच तुमच्या समोर उपलब्ध होणार आहे मित्रांनो। त्यामुळे अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे असं आपण म्हणू शकतो आणि आता मात्र तुम्हाला जागरूक व्हायचं आहे आणि अलर्ट राहायचं आहे। होय मित्रांनो, इतके दिवस खूप सारी निराशा, खूप सारे डोक्यामध्ये प्रश्न, किती जागा येतील, त्यानंतर माझा नंबर लागेल की नाही लागणार आहे। मित्रांनो, आताच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जरी तुमचा स्कोअर हा 100 असेल, 100 पेक्षा खाली जरी असेल, म्हणजे दोन डिजिट मधला जरी स्कोअर असेल तरी देखील आपलं या ठिकाणी सिलेक्शन 100% होऊ शकते। त्यासाठी काय करायचं आहे, प्राधान्यक्रम व्यवस्थित द्यायचे आणि हे प्राधान्यक्रम कसे द्यायचे याचे सगळे व्यवस्थित व्हिडिओ मी बनवलेले आहेत। वारंवार तेच व्हिडिओ रिपीट करून मी तुम्हाला ती माहिती दिलेली नाहीये मित्रांनो। तुम्ही अगदी शांतपणे पद्धतशीरपणे आपले जे काही प्रीवियस व्हिडिओज आहेत प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पवित्र पोर्टलचे जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत ते जरी बघितले, प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे, कसे असाइन करायचे, कसे लॉक करायचे, ही सगळी माहिती दिलेली आहे आणि इथून पुढे देखील देत राहणार आहे। आणि आता मात्र तुम्हाला अलर्ट राहून प्राधान्यक्रम कसे द्यायचे हे ठरवायचं आहे मित्रांनो। होय, आणि प्राधान्यक्रम कधी द्यायची सुरुवात होणार आहे असा प्रश्न अनेक अभियोगधारक मला सतत विचारत आहेत। मित्रांनो, काळजी करू नका, आता बस काही दिवसच राहिलेले आहेत असं समजून चला। विदिन अ वीक तुम्हाला यासाठी तयार राहायचं आहे। काही दिवसातच तुमच्या समोर आता प्राधान्यक्रम देण्याची जी व्यवस्था आहे ती सुरू होईल। तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला जनरेट करून घ्यायचे आहेत। रेफरन्सेस जनरेट झाले की आता प्रत्येक जाहिरात ओपन करायची आहे। ती जाहिरात ओपन करून आपल्याला ती जाहिरात वाचायची आहे आणि आपल्या पर्सनल नोटबुक मध्ये किंवा प्रिंट काढून घेऊ शकाल। आता एवढ्या मोठ्या जाहिरातींच्या प्रिंट काढणं शक्य नाहीये। तुम्ही आपली एक नोटबुक बनवा, त्या नोटबुक मध्ये जे काही तुम्हाला प्रिफरन्सेस आले आहेत ना, तर त्या सर्वात अगोदर एक काम करावं लागणार आहे की आपला स्कोअर किती आहे, त्या स्कोअर मध्ये तुम्हाला सिलेक्शन होण्याचे चान्सेस जर बघा ना, जर स्कोअर समजा तुमचा 120च्या वर आहे, 130च्या वर आहे, तर तुम्हाला जे जिल्हे पाहिजे ते त्यांना तुम्ही प्राधान्य देऊ शकता मित्रांनो। पण असे जिल्हे मात्र निवडून नुकसान करून घेऊ नका की जिथे तुम्ही जाणारच नाही। म्हणजे काय की आता हा जो पहिला राऊंड सुरू होणार आहे ना, याला फेस 1 म्हणतात, टप्पा पहिला। तर या पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही असे जिल्हे देखील निवडून ठेवले की जिथे तुम्ही जाणार नाही सिलेक्शन झालं तर, पण जर तुमची तिथे रिकमेंडेशन झालं आणि तुमची निवड झाली आणि तुम्ही गेला नाही, जॉईन झाले नाही, तर काय होणार आहे, तुम्हाला या प्रोसेसमध्ये संधी देण्यात आली होती पण तुम्ही ती घेतली नाही असा त्याचा अर्थ होईल आणि मग तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद व्हाल। म्हणून तिथे तुम्हाला जाऊन जॉईन करावंच लागणार आहे। आणि जर तुम्हाला असं ठरलेलंच असेल की बाबा या जिल्ह्यामध्ये मी जाणार नाही, तर मग ते जिल्हे तुम्ही टाकू नका। आणि जर अशी मानसिकता असेल की नाही आता कुठल्याही प्रकारे मला कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाण्याची मानसिकता आहे, तर मात्र तुम्ही ते जिल्हे टाका। आता हा प्रश्न मी का उपस्थित केला, कारण अनेक महिला उमेदवार आहेत की ह्या परिवार, फॅमिली, घर यांना सोडून फार दूर राहू शकत नाहीत, कारण मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, परिवार आहे, तुमचे हस्बंड एका ठिकाणी जॉब करत असताल, तुम्ही दुसरीकडे जॉब, तर यामुळे खूप भविष्यात काय होऊ शकतात, तुम्हाला अडचणींना सामना करावा लागू शकतो। त्यामुळे जर असं काही असेल ना, तर अगोदरच तुमचं नियोजन करून घेणे गरजेचं आहे। ठरवायचं आहे की फार तर इतक्या डिस्टन्स पर्यंतच्या जिल्ह्यांमध्ये या शाळेपर्यंत मी राहू शकते, जाऊ शकते, असे जिल्हे निवडायचे आहेत आणि त्यांचा पसंतीक्रम असाइन करायचा आहे। तुम्हाला माहितच आहे की मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू साठी यावर्षी सगळ्यात आनंदाची बातमी काय माहितीये का, की त्यासाठी विदाऊट इंटरव्ह्यू साठी असलेल्या ज्या आस्थापना आहेत त्यांची जागांची संख्या जास्त आहे। त्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो। त्यामुळे बिलकुल निगेटिव्ह राहू नका, निगेटिव्हिटी ठेवायची नाही आणि पसंती क्रमाच्या बाबतीत असं केलं नाही तर तुम्ही भरतीतून बाद होणार, तसं केलं नाही तर तुमचं नुकसान होणार,
हे जे डोकं खाणारे व्हिडिओज असतील त्यांच्यापासून प्लीज थोडस दूर राहा आणि जागरूक राहा. असं नाही म्हणत आहे की एकदम है ना निशंक होऊन बसायचंय. तुम्हाला आता अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि आपलं मन विचलित न होऊ देता एकदम शांतपणे पवित्र पोर्टलच्या ज्या काही सूचना येतील, जे नोटिफिकेशन येईल ते शांतपणे वाचायचंय. मी स्वतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट अपडेट देणार आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारची वायफळ बडबड न करता आहे ना, की कुठल्याही प्रकारचा प्रचार न करता मी तुम्हाला मुद्देसूद आणि कामाची माहिती देणार आहे. त्या माहितीला तुम्ही बघायचं आहे, ऐकायचं आणि त्यानुसार ऍक्ट करायचं आहे. तर तुम्ही व्यवस्थितपणे आपले जे प्राधान्यक्रम देऊ शकता, असाइन करू शकता, लॉक करू शकता, काहीही अडचण येणार नाही. तर आजचा व्हिडिओ हा फक्त एवढ्यासाठी बनवलेला आहे की जास्तीत जास्त जागा येणार आहेत. 28 ते 30,000 जागा आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू साठी देखील मोठी संधी आहे. 1ली ते 5वी साठी देखील जास्त स्कोप आहे. 6वी ते 8वी साठी देखील मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा असणार आहेत मित्रांनो. 9वी 10वीच्या जागा येणार की नाही, 11वी 12वीच्या जागा येणार की नाही, त्या सर्व जागा येणार आहेत मित्रांनो पवित्र पोर्टलवर. शारीरिक शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्यासाठी देखील चांगल्या जागा आहेत. अध्यापक विद्यालयांच्या देखील जागा यामध्ये असणार आहेत. आदिवासी आश्रम शाळांच्या देखील जागा याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे एकंदरीत सर्व विभागांच्या जाहिराती आपल्याला या फेज 1 साठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संधी सर्वांसाठी आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला करून घ्यायचंच आहे. त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. परंतु हे कसं करायचं यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही जोडलेलं राहणं आवश्यक आहे. म्हणून चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओज आणि कामाची माहिती अगदी व्यवस्थितपणे चॅनलच्या माध्यमातून मिळत जाईल. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.